नमस्कार मंडळी, मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज पुन्हा एकदा जवेरीबेन पोपटलाल सभागृह येथे आलेलो आहे आणि ह्या महिन्यामध्ये 2 हाऊसफुल शो हे घाटकोपरमध्ये झालेले आहेत। मित्रांनो, घाटकोपरमध्ये पहिल्यांदाच यावर्षी एकाच महिन्यात 2 शो हाऊसफुल झालेले आहेत आणि आज या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे। मित्रांनो, गेल्या टायमाला जो मागच्या 4 तारखेला जो कार्यक्रम होता कोकण कलामंचचा, तो गोकुल सेवा संस्था तांबेडी गवलीवाडी यांचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी देखील मी आलो होतो आणि आज देखील मी आलेलो आहे। आज लवकर सुट्टी झाली आणि लवकरच पोहोचलेलो आहे। वाटत नव्हतं, कारण कामातून टाईम काढून आपण काहीतरी नवीन करत असतो। कोकणची लोककला ही जपण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपण व्हिडिओ हे रसिक प्रेक्षकापर्यंत पोचवत असतो आणि आज या मंडळाची कशी सुरुवात झाली, कशी स्थापना झाली, आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये राहा, स्किप करू नका। तर मित्रांनो, आज जो शो आहे तो श्री सुनील अनिराव निर्मित श्री सोमेश्वर श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ अंगवळी देवरुखवरून हे नमन मंडळ घाटकोपरमध्ये आलेलं आहे। मित्रांनो, 300-350 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा कलाकार मुंबईमध्ये येतात, त्यानंतर त्यांचं सादरीकरण होतं। खूप मेहनत असते यामागे कलाकारांची देखील आणि आपलं एक काम आहे कलाकारांपर्यंत पोचणं आणि ते मी काम यूट्यूबच्या माध्यमातून करत असतो। मित्रांनो, आज बघूया या मंडळाने कशी सुरुवात केली आणि मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम हाऊसफुल करणं हा देखील एक कठीण भाग आहे। तर आज आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मंडळाचे काही सदस्य असतील ते आपल्याला माहिती देतीलच। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये राहा, स्किप करू नका। तर चला मित्रांनो, हे सर्व आजच्या कार्यक्रमाचे शिलेदार आहेत। तर तुम्ही बघू शकता किती दिसत आहेत ह्या व्हिडिओमध्ये, अंदाज घ्या। ही सर्व जेव्हा मंडळी एकत्र येते तेव्हा हा असा कार्यक्रम जो आहे तो हाऊसफुल होतो। आपल्याबरोबर मंडळाचे काही सदस्य बोलणार आहेत, आपण विचारूया, थोडक्यात विचारूया। तर दादा, पहिलं तुमचं नाव सांगा। माझं सूर्यकांत भालेकर, एक मंडळाचा कार्यकर्ता आहे। प्लस त्याच्यावर आत्ता आम्ही नमन लावलं आहे, तर ते आहे आमच्यावर सपोर्टिंगला आमच्यावर ओमकार आर्ट ग्रुप आहे। आम्ही सर्व मिळून आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामधून आम्ही एक छोटासा कार्यक्रम राबवला आहे। तो कार्यक्रम असा आहे की कोकणची लोककला जपावी म्हणून, आणि ती समोर उद्या फ्युचरमध्ये कोणाला कोकणची कला काय आहे हे दाखवायचा आमचा प्रयत्न चालू आमच्या दोन्ही मंडळातर्फे। असेच एक कार्यक्रम आम्ही पुढे राबवत राहणार आहोत। असंच तुमचं रसिकजनांचं सहकार्य असावं आणि असंच कार्यक्रम आमचा हाऊसफुल होत जावं, हीच आमची तुमच्या रसिकजनांना विनंती आहे आणि असंच आम्हाला सहकार्य करा, हीच आमची अपेक्षा आहे। दादा कसं आहे, ह्या महिन्यात हा दुसरा कार्यक्रम हा घाटकोपरमध्ये हाऊसफुल होतो आहे आणि नक्कीच तुम्ही खूप मेहनत घेतलीच असणार, कारण सर्व जेवढी मेहनत घेता त्याच्यानंतर जो रिझल्ट येतो तो असा रिझल्ट असतो, जो कार्यक्रम हाऊसफुल होतो। तर तुमचं जे मंडळ आहे ते तुम्ही स्थापना कधी केली आणि पुढचं काय पुढे काय असेल अजून मंडळाबद्दल? आमच्या मंडळाचे 1982ला स्थापन झालं आहे। तिथपासून आमचं श्रीकृष्ण युवक मंडळ अशा वेगवेगळ्या कमिटीनुसार काम चालू करत असतं। तसंच आता आम्ही ह्या वर्षी ओमकार आर्ट ग्रुप बरोबर सपोर्ट घेऊन ते हा एक नवीन उपक्रम लागू केला आहे। ह्याच्या अगोदरसुद्धा श्रीकृष्ण युवक मंडळाने मोठमोठे कार्यक्रम हाताळलेत, त्याच्यामध्ये चांगले झाले करून पण दाखवलेत। असाच एक आमचा ह्या वर्षीचा पहिला कार्यक्रम आहे श्रीकृष्ण युवक मंडळ आणि आमचे ओमकार आर्ट ग्रुपच्या वतीने आम्ही हा फर्स्ट टाईम आणि आमच्या नवीन कमिटीच्या वतीने आम्ही फर्स्ट टाईम हा कार्यक्रम चालू केला आहे, तर सुद्धा हाऊसफुल झाला आहे। तर हा कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे, तुम्हाला शुभेच्छा। तर नमन जे आहे ते देवरुखवरून आलेलं आहे। 350 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा एखादा कलाकार सर्व एकत्र येऊन इथे ही कला सादर करणार आहेत रसिकांसमोर, तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण एवढा प्रवास करून येतात त्याच्यानंतर ही त्यांची कला सादर करत असतात। तर धन्यवाद। पहिलं तर तुमचा कार्यक्रम हाऊसफुल झाला आहे, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा। आणि काय सांगाल तुमच्या मंडळाबद्दल, आणि तुम्ही ते हेच नमन का निवडलं आहे त्याच्याबद्दल देखील आम्हाला थोडी माहिती द्या। नमस्कार। सर्वप्रथम
आम्हाला सपोर्ट ज्याने केलं चांगलं व्यवस्थित, सगळे आमचे म्हणजे तिकीट विकत घेऊन नमन बघायला येणारे लोक, त्यांचं पहिलं अभिनंदन करतो. आणि सांगायचं म्हणजे एवढंच, मी शैलेश राजाराम खदते, माझं गाव चिखली रांगव गवळवाडी. मी श्रीकृष्ण युवक मंडळामध्ये पण सभासद आहे आणि ओंकार आर्ट्स ग्रुप त्याच्यामध्ये पण आहे. तर सांगायचं म्हणजे ओंकार आर्ट्स ग्रुपचे अध्यक्ष आमचे सगळ्यांचे लाडके म्हणजे दादा जिग्नू दादा, ह्यांच्या वतीने आज ते भरपूर वर्षे कार्यक्रम करतात मुंबईमध्ये. आणि तो कार्यक्रम असा एकही जात नाही की हाऊसफुल असा, कारण लोकांना जिग्नू दादा म्हटलं की लोक स्वतःहून ते पुढे येतात की हा कार्यक्रम आहे ना, हा कार्यक्रमाला आम्ही येणार म्हणून आवर्जून येणार. आणि लोक तशी आम्हाला सपोर्ट करून लोक आम्हाला स्वतःहून फोन करून तिकीट मागवतात की आम्हाला 4 द्या, आम्हाला 5 द्या तिकीट. आमचे माणसं येतात आणि ती माणसं कन्फर्म येतात, नाही असं नाही. आणि ह्या मंडळाने पण खूप म्हणजे कामं केलेली आहेत. आणि श्रीकृष्ण युवक मंडळाने पण हा गेल्या वर्षी एक कार्यक्रम लावला होता आणि हा यंदा पण लावला आहे. म्हणजे आता ओंकारच्या थ्रू ते पण मंडळ हळूहळू आपल्याला पुढं आपल्याला न्यायचं आहे आणि पुढं मोठं करून तर दोन्ही मंडळाचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे सगळ्यात. तर धन्यवाद. आणि तुम्हाला अजून असेच अनेक कार्यक्रम तुमच्याकडून व्हावेत घाटकोपरमध्ये. तुम्हाला शुभेच्छा. आणखीन काय सांगाल मंडळाबद्दल? तुमचे जे कमी ठिकाणी जो नोकरी करून एवढं सर्व सांभाळणं हे खूप कठीण असतं, त्याबद्दल काय सांगाल? तसं ओंकार आर्ट्स म्हटलं घाटकोपर म्हणजे फक्त आपण एक जिग्नूदादा म्हणजे एक नावच आहे फक्त. ते अख्ख्या घाटकोपरमध्ये त्यांचं नाव आहे. त्यांच्या नावाने त्यांचा स्वभाव असा एकदम मनमिळावा असावा की कोणी असो, तो कुठल्या धर्माचा असो किंवा काय असो, त्याला जपून घेणार. त्याला काय त्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याला सॉर्ट आउट करणार त्याचा प्रॉब्लेम, स्वतः तिथे जाणार त्या गोष्टीला. आणि त्याच्यामुळं सगळी मुलं म्हणजे असं म्हणू शकत नाही की तो गवळी आहे किंवा हा आहे, तर त्याला ते जवळ घेणार आणि त्याला ते हे करणार. तो स्वतःहून तो मुलगा त्यांच्याजवळ येणार, त्यांच्याजवळ आल्यानंतर स्वतः बोलणार, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे सॉर्ट आउट करणार. आणि त्यांना काय असेल तर त्यांना स्वतःहून तो मदत करणार की जिकडे दादा मी काय करू, मी काय करू शकतो आपल्या मंडळासाठी. आणि असं मंडळ म्हणजे फक्त अध्यक्ष आहेत, बाकी सगळे सभासद आहेत असे फक्त. त्याच्यातून हा कार्यक्रम आम्ही करत जातो. तर मित्रांनो, बघताय तुम्ही शो हाऊसफुल झालेला आहे. हाऊसफुलचं बोर्ड दिसत आहे. सर्व कार्यकर्ते आनंदाने हातात घेतलेला आहे. आणि आपल्याबरोबर अजूनही कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांना विचारूया आपण कसा हा कार्यक्रम हाऊसफुल केला, त्यामागची खूप मेहनत आहे. तर काय सांगाल दादा? नमस्कार, माझं नाव प्रमोद बळीराम माने, गाव कुंभारकणी खुर्द मानेवाडी घाटकोपर यांच्या वतीने येथे जवीर हॉल येथे कार्यक्रम आरामात आलेला आहे. तो कार्यक्रम हाऊसफुल झाला आहे. सर्व रसिक प्रेक्षकांची खूप मेहनत आहे, सर्व कार्यकर्त्यांची खूप मेहनत आहे. सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडत आहे. आणि याच्यामध्ये आमच्या ओंकार आर्ट ग्रुपचे अध्यक्ष दादा कांबळे यांचं खूप सहकार्य ह्या कार्यक्रमामध्ये आहे. आणि तसेच रांगव गवळवाडीचे अध्यक्ष यांचंसुद्धा सहकार्य आहे. सर्व सहकार्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. असंच यापुढे सर्वांनी सहकार्य करून याचे पुढे कार्यक्रम पार पाडू. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. तर आणखीन काही सदस्य आहेत आपल्याबरोबर. हाऊसफुलचा बोर्ड हातात घेतलेला आहे आणि खूप खुश देखील आहेत. तर दादा काय सांगाल? खुश म्हणजे ह्याच्यासाठी आहे की आज आपली जी लोककला आहे, आज कोकणातली जी लोककला आज एवढ्या मोठ्या शहरामध्ये आज 2 मंडळ एकत्र येऊन जे आज त्यांनी जो हा घाट घातलेला आहे, त्यांनी तो सर्वांना, कारण कसं झालं की कामानिमित्त सर्व आज शहराकडे वळलेले आहेत. त्यांना आपली लोककला जोपासता यावी, त्यांना त्यामधलं समजावं, कारण मुलं वगैरे इकडे सर्व शिकतात, त्यांना ते समजावं. त्यासाठी हे जे मंडळ श्रीकृष्ण युवक मंडळ जसं ओंकार आर्ट्स ग्रुप हे जे त्यासाठी पुढाकार घेत आहे, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि आता प्रेक्षक म्हणून आम्हालासुद्धा, आमच्या मुलांनासुद्धा की आपली लोककला, कारण ते दाखवण्याची आम्हाला संधी देत आहेत. आणि त्यांनी खूप मेहनत घेतली, कारण एखादा कार्यक्रम मुंबईसारख्या ठिकाणी सक्सेस करावं ह्याच्यासाठी जे कार्यकर्ते आहेत त्यांचा खूप मेहनत आहे त्या पाठीमागे. आणि त्यामुळे मी त्यांना खूप खूप मनापासून आभार मानतो त्यांचे. मला खूप आवडलं हे सर्व. तर धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. तर आपले आता एकच वादा, आपले जुगनू दादा, एकच वादा. तर मित्रांनो,
आमचे लाडके दादा आपल्याबरोबर आहेत. दादा काय सांगाल, तुमचा ह्याचा अनुभव खूप जास्त आहे. मी खूप लहान आहे, मी काय जास्त फिरत नाही जास्त कुठे, तर तुमचा अनुभव खूप आहे समाजसेवक म्हणून. आणि तुम्ही भरपूर असे कार्यक्रम ह्या सभागृहामध्ये तुम्ही हाऊसफुल केलेले आहेत आधी देखील. काय सांगाल, आज आनंदाची गोष्ट आहे? नाही, हे सगळी मेहनत आमच्या 2 मंडळाची आहे. इथली दोन्ही पोरांनी एवढी मेहनत केली आहे की प्रत्येकाने 1 महिना आधीच चालू केलेलं काम होतं की हा शो आपल्याला फुल करायचा आहे आणि ह्या रीतीने करायचं आहे की आपली कोकणाची कला आहे जी प्रत्येकाच्या घरी ही पोचली पाहिजे. चाहे तो कुठल्याही धर्माचा असो या कोणाचा आहे. आम्ही कधीच कोणाला पकडत नाही, तो गुरव आहे का, तो माने आहे का, तो बोजणे आहे. आमचं एवढंच आहे की आम्ही जसे शंकरश्वर तालुक्याचे जे लोक आहेत आम्ही एकजूट व्हायला भरपूर बघतोय आणि असेच कार्यक्रम राबवत राहू. आता आमचा पुढचा ध्येय एक आहे की आम्ही ब्लड कॅम्प घेणार आहे. मला वाटतं तुम्हाला त्या दिवशी पण बोलवलं जाईल आणि त्यात आम्ही जेवढी जास्त होईल, आमचा एक टार्गेट आहे, जेवढ्या जास्ती बॉटल जमा होईल त्या प्रकारे करायचा आम्ही प्रयत्न करतो. तर अजून काय सांगाल की तुमच्याबरोबर जे कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत त्यांना देखील त्यांचा देखील तुम्हाला खूप सपोर्ट आहे, त्याबद्दल काय? सपोर्टमुळेच काम होतंय, ना तर काम होऊ शकत नाही. एकट्याने कुठलीच काम होत नाही, हे मी शिकलो या समाजात राहून. बाकी तुम्ही बघताय हा मॉब पूर्ण. हो नक्कीच. आज तो माणूस आहे ज्याच्यामुळे जवळपास 250 ते 300 तिकीट विकले गेले. तर नक्कीच रुपेशजी थोरावशे हे प्रसिद्ध देखील आहेत घाटकोपरमध्ये. आणि टोपरे साहेब तुम्ही ह्याच्या आधी देखील अनेक कार्यक्रम केलेले आहेत, तर काय सांगाल? श्रीकृष्ण योग मंडळ रांगव गवळीवाडी आणि ओमकार आर्ट्स ग्रुप घाटकोपर यांच्या म्हणजे दोन्ही ह्याने आम्ही आज कार्यक्रम इथे हॉलवर हे केले. आज हाऊसफुल झाला आहे. आनंद होतो आहे की हा पहिला कार्यक्रम असेल की त्याच्यासाठी वेटिंगच्या आहे तिकीटसाठी आपल्याकडे लोकांचे फोन चालू आहे की आपल्याला अजून कमीत कमी 50 ते 100 तिकीट पाहिजे. अशा हिशोबाने तो हा कार्यक्रम एवढा नावाजलेला कार्यक्रम मुंबईच्या रंगमंचावर 10 वर्षानंतर होत असला तरी त्याला बघण्यासाठी खूप आतुरता आहे लोकांची. त्याच्यामुळं आता जास्त टाईम नाही आम्हाला घ्यायचं आहे की खरोखरच वरती कार्यक्रमासाठी हे करायचं आहे. थोडं नियोजन अजून बाकी आहे थोडंफार. 7:30ला चालू करायचा आहे कार्यक्रम. हा आमचं पहिल्यापासूनचं हे आहे. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. टोपरे साहेब काय सांगाल? तर काय नाही, सर्वांच्या एक प्रतिसादाने हा कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे. एवढं की आज एक खूप बरं वाटतं की सर्व दोन्ही मंडळ आपल्याकडे एकत्र आले. असेच पुढचे कार्यक्रम आम्ही एकत्र राहून करत राहू. यावर सर्वांचे मित्रांनो बघू शकता जुगनू दादाकडून सर्वांना चहाचे कुपन आणि तिलगुल आहेत आज. तर घाटकोपरमध्ये बोरवलीवरून खास नमन बघण्यासाठी ताई आलेल्या आहेत. ताई काय सांगाल, तुम्ही एवढ्या लांबून आज घाटकोपरमध्ये आपली कोकणची लोककला नमन पाहण्यासाठी तुम्ही आलेला आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि मंडळाला शुभेच्छा देखील त्याच्यातच द्या. आज येथे श्रीकृष्ण योग मंडळ मुंबई ग्रामस्थ मंडळ रामगाव गवळीवाडी आणि ओमकार आर्ट्स ग्रुप घाटकोपर मुंबई यांनी हा जो नमनाचा कार्यक्रम अरेंज केला आहे. ही नमन ही आपली कोकणातील एक लोककला आहे आणि आमच्या कोकणातल्या कलाकारांनी ती रात्रीचा दिवस करून जपलेली आहे आणि ती आज शहरामध्ये आणून इथल्या लोकांना एक मनोरंजन धक्काधक्कीच्या जीवनामध्ये इथे कुठेतरी एक विरंगुळा हवा आणि आपली कोकणातील लोककला मुंबईतल्या लोकांना बघता यावी आणि त्यासाठी त्यांनी अरेंज केलं. त्यासाठी दोन्ही मंडळांची मी खूप आभारी आहे आणि कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझा स्वतःचा कलामंच आहे गावी सह्याद्री मार्लेश्वर कलामंच देवरूख पाटगाव. माझ्या भावाचा कलामंच आहे खाईर पिंडल्या भालेकर. आमच्या मंडळाकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.
तर मित्रांनो, नमन पाहण्यासाठी जी गर्दी बघताय, आता सर्व आतमध्ये जात आहेत आणि जुगनू दादाने आज सर्वांसाठी चहा आणि तिलगुल हॉलमध्ये ठेवलेले आहेत। तर सर्व मंडळाला देखील शुभेच्छा आणि जुगनू दादाला देखील। सर्वांनी जुगनू दादानी सर्वांसाठी चहा ठेवलेली आहे। मधल्या टायमामध्ये ब्रेक होईल तेव्हा। तिकीट बाहेर ठेवा, हे समजेल आम्हाला। मित्रांनो, नमन बघायला कोकणची लोककला पाहण्यासाठी लोकांची गर्दी आहे बघा। नितांत प्रेम करणारे नमन कलेवरती आणि लोककलेवरती ही सर्व मंडळी आज घाटकोपरमध्ये आलेली आहेत आणि अशीच लाईन बाहेर देखील आहे। बघू शकताय, लांबपर्यंत लाईन लागलेली आहे। अनेक रसिक प्रेक्षक आज नमन पाहण्यासाठी। संदीपच्या चहाची कुपन भेटली ना? ओके ओके ओके। मित्रांनो, आपल्याबरोबर काका आहेत। हे हॉलमध्ये, ह्या झवेरीबेन पोपटले लाल हॉलमध्ये 35 वर्षापासून इथे काम करत आहेत आणि प्रेमळ आहेत एकदम। स्वभावाने पण प्रेमळ आणि चेहऱ्याने पण बघा, कधी पण बघा हसत असतात। तर काका, तुमचं नाव काय? कर्नाटकचे बंगेरा। अरे, तुम्ही कर्नाटकचे आहे? अरे बापरे, कर्नाटकचे आहे तुम्ही? मराठी पूर्ण येतं बघा। कर्नाटकचे आहेत पण पूर्ण मराठी येतं। महाराष्ट्रात राहून सर्वांनीच मराठी शिकली पाहिजे। जन्म कर्नाटकात झाली, अंतिम कार्य इथे। हां 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 तर ठीक आहे। 35 वर्षापासून इथे काम करतायत आणि प्रेमळ आहे खूप। आणि आता बहुतेक तर व्हिडिओ स्किप करू नका। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल। असेच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका नवीन मंडळाबरोबर। तर बाय बाय।